नमस्कार. द्राक्ष बाजार बंधूंनो, मी विजय कुंभार तासगाव यश ॲग्रो लॅब कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादनासाठी जो आपला संवाद चालू आहे, त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. बागायतदार बंधूंनो, पाणी नियोजन हे एकूण द्राक्ष उत्पादनाच्या 60% महत्त्वाचा भाग घेतं. मग सध्या बऱ्यापैकी बागांचे 50 दिवस ओलांडून गेलेले आहेत. तर ह्या काळात बागेला पाणी नियोजन कसं असावं किंवा फळ पाणी कधी द्यावं, ह्या विषयावर मी माझं मत आपणाशी शेअर करण्याचा प्रयत्न करतोय. प्राप्त परिस्थितीनुसार आपल्या बागेत परिस्थिती वेगळी असेल तर पाण्यातला थोडासा बदल करून घ्या. पण कसा बदल करायचा, काय कंडिशन असावी, या विषयावर मी बोलतोय. बागायतदार बंधूंनो, मी माझं मत आपणाशी सांगत असतो. मत आपल्या बागेत जसंच्या तसं इम्प्लिमेंटेशन व्हावं असा माझा आग्रह नाही आहे. पण कुठंतरी थोडीशी खर्च कमी, उत्पादन चांगलं आणि योग्य पद्धतीनं जावं अशासाठीचा आपला हा संवाद आहे. बागायतदार बंधूंनो, थंडी खूप आहे आणि ह्या दिवसात थंडी असतेच. 14 जानेवारी नंतर सुद्धा थंडी वाढते. पण म्हणतो आपण संक्रांतीनंतर आपला उन्हाळा चालू होतो. कोणत्याही परिस्थितीत बागेला पाण्याचं नियोजन अत्यंत व्यवस्थित करा. बागेला पाणी देताना कोणत्याही परिस्थितीत बोधातून बाहेर आणलं नाही पाहिजे, एवढी काळजी घ्या. बोधातून पाणी बाहेर येता कामा नये. पुन्हा पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जर मुरमाड जमीन असेल, पाणी धरून ठेवण्याची त्या जमिनीत क्षमता नसेल, तर झाडाच्या दोन्ही बाजूनं आपल्याला डबल टिल प्लॅन पाहिजे. म्हणजे झाडाचा बोध हा पूर्ण भिजवता येईल ज्यावेळी आपण पाणी सोडतो त्यावेळी. पुन्हा काळं रान असेल, म्हणजे भारी जमीन असेल, तर मात्र सिंगल ड्रीप लाईन चालेल आणि तिला पाणीसुद्धा किंवा 8, 10, 15 दिवसातून एकदा दिलं तरीसुद्धा चालेल. भले मधल्या बाजूला भेगा पडलेल्या असतील तरीसुद्धा चालू शकतात, कारण जमिनीत ओल प्रचंड असते. त्यानंतर बागेला पाणी देताना कोणत्याही परिस्थितीत वापसा स्थिती बघूनच द्या. वापसा आला असेल तरच द्या. दुसरी गोष्ट, दुपारच्या वेळी बागेला जर बाग दुपार धरत असेल, आपल्याला समजते बाग थोडीशी सळपडते असं वाटलं तरच द्या, अन्यथा देऊ नका. बऱ्याच वेळा एक ऑब्झर्वेशन सांगतो, बऱ्याच वेळा काळ्या जमिनीत बागा पाणी भरपूर देऊन सुद्धा झोपलेल्यासारख्याच आपल्याला दिसतात. त्याचं कारणच हे आहे, बागेला पाणी कामापेक्षा जास्त झालं आहे. कारण मुळी जाम होते या थंडीत आणि फुल्ल पाण्यामुळं. त्यामुळं असं पाणी बागेला देऊ नका. वापसा स्थिती ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर फ्लड पाणी देणं अत्यंत गरजेचं. पण कधी? ज्यावेळी माल आपला पाणी धरायला किमान 25 ते 30% सुरुवात करतो त्यावेळी. पाणी धरायला चालू झालं 20-30, 25-30, 35% बागेत पाणी उतरलं, म्हणजे त्या बंचमध्ये पाणी उतरलं की बागेला फ्लड पाणी द्या. फ्लड पाणी देताना काळजी घ्या, वरच्या बाजूनं पाणी सोडणं आणि खालच्या बाजूनं पाणी निघालं असं पाणी अजिबात देऊ नका. पाणी थांबलं पाहिजे. पाठीमागं जुन्या काळात ज्या पद्धतीनं ओप्यानं पाणी देत होतो आपण, पाठ करून ओप्यानं पाणी द्यायचं, ते दार भरलं की दुसऱ्या दाराला आपण पाणी देत होतो, त्या पद्धतीनं बागेला पाणी थांबवून द्या. अजिबात घाई गर्दी करू नका. नसेल तुमचे जे ड्रीपलाईन आहे त्या ड्रीपलाईनमध्ये टाका, ते पाणी ड्रीपमधून पडू द्या, जेणेकरून त्या बागेत जमिनीत ओल किमान 1 फुटापर्यंत खाली जमिनीत भरपूर गेली पाहिजे. मुळांचा जो स्तर आहे तो पूर्ण भरलेला पाहिजे. याचा पुढे जाऊन आपल्याला क्रॅकिंगसाठी चांगला फायदा होतो. होतं काय, ह्यात वातावरण सध्या चांगलं आहे, फ्लड पाणी आपण दिलेलं आहे, बोधातली खतं जी मधल्या सारट्यात आलेली आहेत ती मधल्या पाण्यात दिल्यामुळं ती खतं पुन्हा त्या बोधात सारली जातात आणि तिथं ॲक्टिव्ह रूट झोन असेल तर ती खतं पुन्हा उचलली जातात. त्यामुळे त्याचा एक आपल्याला फायदा होतो. ज्यावेळी अवकाळी पडते माल काढण्याच्या वेळी, त्यावेळी मोठा पाऊस पडला तर बोध भिजतोच, पण त्याच्या अगोदर मधली सारटा भिजतो. सारटा भिजला की ती मधल्या सारट्यात आलेली खतं बोधात दाबली जातात आणि बोधात दाबली तिथं ती उचललं की बागेवर टर्गर प्रेशर निर्माण होतं आणि प्रेशर निर्माण झाले की मणी क्रॅक जातात. जर आपण आत्ता माल मऊ पडत असताना, पाणी घालण्याच्या अवस्थेत असताना जर फ्लड पाणी मोठं दिलं ते खतही उचलले जातील, त्याचाही फुगवणीला फायदा होईल आणि ज्यावेळी पाऊस पडेल त्यावेळी इथल्या मुळ्या पुन्हा पाणी जास्त उचलणार नाहीत, कारण त्यांची भूक भागलेली असेल. त्यामुळे दुहेरी फायदा आपल्याला क्रॅकिंगसाठी सुद्धा होतो, माल
फुगवणीसाठी सुद्धा आपल्याला त्याचा फायदा होतो. त्यामुळे पाणी द्यायचं असेल तर ही स्टेज आली बागेची की पाणी द्या. ही स्टेज आली नसेल तर फ्लड पाणी देऊ नका. बाग भेगाळलेली असेल तर सुद्धा असू द्या, काही फरक पडत नाही, काही मोठं नुकसान अजिबात त्यात नाही आहे. बागेला पाणी आपण ड्रीपमधून देत राहतोय. बागायतदार बंधूंनो, अशा पद्धतीनं जर वॉटर मॅनेजमेंट आपण माल मऊ पडेपर्यंत ठेवली आणि त्यानंतर वापसा स्थिती बघून आपण पाण्याची मॅनेजमेंट ठेवली तर आपल्याला खूप चांगला फायदा मनी फुगण्यासाठी, साखर वाढण्यासाठी सुद्धा आणि क्रॅकिंगसाठी सुद्धा चांगला होतो. बागायतदार बंधूंनो, कमीत कमी खर्चातच द्राक्ष शेती किंवा सगळी शेती करण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही परिस्थितीत कुठल्याही प्रलोभनाला बळी पडू नका. माझा हा कॅन घ्या, बाग माल फुगतोय, हा कॅन सोडा, मनी लांबतोय, हा कॅन सोडा, ममिफिकेशन थांबतंय, असं अजिबात नाही आहे. मग तसं असतं तर माझ्या कंपनीला नोबेल पारितोषिक मिळालं असतं. असं होत नाही. ते बागेची एकूणच न्यूट्रिशन मॅनेजमेंट, वॉटर मॅनेजमेंट, रोगकीड व्यवस्थापन, सूर्यप्रकाश आणि आपण देत असलेलं फर्टिगेशन ह्याच्यावरची सिस्टीम अवलंबून आहे. हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करून शेती करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.